फक्त 2 वाटी पोह्यांपासून आणि घरातल्या साहित्यापासून हा गोड पदार्थ बनतो. तर तुम्ही रोजचे आपले नाश्त्याचे पांढरे पोहेसुद्धा घेऊ शकतात. माझ्याकडे हे लाल पोहे, ब्राऊन पोहासुद्धा म्हणतात त्याला, ते मी घेतले आहेत. तर कोणतेही पोहे घ्या तुम्ही. हे पोहे आपण 2 वाटी घ्यायचे आहेत आणि ते चाळून किंवा साफ करून असे घ्यायचे आहेत. मी धान्य चाळतो त्या चाळणीने चाळून घेतले आहेत, म्हणजे त्यामधला कचरा, साळी वगैरे निघून जाईल. आणि हे पोहे आपण नंतर भाजून घ्यायचे आहेत. तर सुरुवातीला मी गॅसवर कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तूप टाकून आपल्याकडे जो सुकामेवा आहे तो आपण यामध्ये थोडासा भाजून घ्यायचा आहे. मी काजू, बदाम आणि थोडेसे चारोळे टाकलेले आहेत. तुम्ही मनुके वगैरे असतील तर जरूर टाका. आणि त्याच कढईमध्ये अर्धी वाटी सुकं खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. याऐवजी डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकतात, ते भाजण्याची गरज नाही. त्याच कढईमध्ये आपण पोहेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. भाजायचेत म्हणजे सर्व पोह्यांना तूप छान लागलं पाहिजे आणि ते गरम झाले पाहिजेत आणि आकाराने ते थोडेसे आकसतात, कमी होतात, एवढेच भाजायचे आहेत आपल्याला. पोह्यांची कढई साईडला ठेवली आहे आणि पॅनमध्ये 2 वाट्या पाणी टाकलं आहे. ज्या वाटीने पोहे घेतले त्याच वाटीने 2 वाट्या पाणी आणि 1 वाटी गूळ घेऊन गूळ छान फक्त आपल्याला विरघळवून घ्यायचा, याचा पाक वगैरे नाही करायचा. यामध्ये मी 1 चमचा सुंठ पावडर आणि चिमटभर मीठ आणि 1 चमचा तूप टाकलं आहे आणि भाजून घेतलेले पोहे, सुकं खोबरं, सुकामेवा हे सगळं टाकून छान आपण मिक्स करून घ्यायचं आहे. चवीला अगदी छान होतात. गोड पदार्थ बनवायचा असेल, पटकन बनवायचा असेल, अगदी काही त्रासाचं आपल्याला करायचं नसेल, तेव्हा ही गोड रेसिपी तुम्ही बनवू शकता. सुकामेवा, परत वरून थोडेसे मी सुक्या खोबऱ्याचे काप आणि 1 चमचा तूप टाकलं आहे. 8 ते 10 मिनिटं मीडियम टू लो हीटवर ह्याला झाकण ठेवून आपण शिजवून घ्यायचं आहे. हळूहळू ते दाटसर होत जातात, अगदी मस्त भातासारखे होतात. हे तुम्ही गरम गरमसुद्धा खाऊ शकता किंवा थोडेसे थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून किंवा थंड करून दूध टाकून सुद्धा खाऊ शकता. पौष्टिक आहेत, पटकन होणारे आहेत, घरच्या साहित्यात होतात. कधीतरी गोड करायचं असतं पण खूप अट्टासाचं करायचं नसतं, तेव्हा ही पटकन रेसिपी बनवू शकता. पौष्टिक आहे, मुलांना, वयस्कर लोकांना सुद्धा देऊ शकता. तुम्हाला आवडल्यास शेअर करा, लाईक करा. भेटू आपण. धन्यवाद.